आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। अर्थातच हवामानासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर जिल्ह्याला पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये सतत पाऊस कोसळतोय। अवकाळी पावसाचा मारा हा अखंड सुरू आहे आणि त्यातच आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल आणि परवा ही ऑरेंज अलर्ट होता आणि उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे रत्नागिरीत सकाळपासून प्रचंड अशी पावसाची रिपरिप सुरू आहे। 26 मे पर्यंत 45 ते 55 प्रति तास या वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असंही आवाहन करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात, राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, काय सध्याची रत्नागिरीतली परिस्थिती? प्रज्ञा, नक्कीच गेले 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। सकाळची रिपरिप सुरू असते, त्यानंतर दुपारनंतर पाऊस जोर पकडतो। आजही काहीशी तशी स्थिती आहे। आजही सकाळपासून पावसाची रिपरिप संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे। रात्री देखील पावसाची रिमझिम जी आहे ती रात्रभर सुरू होती। मात्र पुढचे 3 दिवस, आजपासून पुढचे 3 दिवस जे आहेत ते जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण आजच्या दिवसासाठी रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुढचे 2 दिवस हे ऑरेंज अलर्टचे असणार आहेत। ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 3 दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। या काळामध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे किनारपट्टी भागामध्ये, विशेषतः सागरी किनारपट्टी भागामध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे समुद्रात मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांनी जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं प्रज्ञा, तर गेले 3 दिवस पडत असलेल्या या पावसाचा मोठा परिणाम जो आहे तो अंतिम टप्प्यात जो पर्यटन व्यवसाय असतो त्यावर देखील झालेला पाहायला मिळतोय। कारण 19 ते 20 तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि अंतिम टप्प्यात म्हणजे जवळपास 28 ते 29 मे पर्यंत अनेक पर्यटक जे आहेत ते कोकणात येत असतात आणि बुकिंग देखील अनेकांनी केलेलं होतं आणि ते देखील या पावसामुळे अनेकांनी बुकिंग देखील आपलं हॉटेलचं असेल ते रद्द केल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर गेले 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेले। आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। रिमझिम पावसाची बरसात सकाळपासूनच सुरू आहे आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल अशी देखील शक्यता आहे। आज संपूर्ण दिवस हा रेड अलर्ट असणार आहे। त्यामुळे पाऊस आज दिवसभरात नेमका कशा पद्धतीने पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि एकूण प्रशासनाकडून देखील या अलर्टमुळे नागरिकांना सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी देखील बाहेर पडताना काळजी घ्यावी। विजा चमकत असतील तर सुरक्षित जागी उभं राहावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे आणि गरज नसेल तर बाहेर पडू नये असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच अर्थातच सध्या कोकणात जोरदार असा पाऊस होतोय, मात्र रत्नागिरीला रेड अलर्ट दिलेला असल्यामुळे सावधानता बाळगावी असं सांगण्यात येते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश।